पट्टणकोडोली जिल्हा परिषद गटाचे सदस्य महेश पाटील यांनी निवडणुकीच्या वेळी आपल्या जातीचा दाखला मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याचं सादर केलं होतं. या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर आक्षेप घेत विरोधकांकडून जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर सुनावणी झाल्यानंतर जात पडताळणी समितीनं महेश पाटील यांचा जातीचा दाखला अवैध ठरवलाय. आम्ही जात पडताळणीला त्यांच्या जातीच्या दाखल्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा जात पडताळणीने काम मेरिटवर काम चालवून आज जिल्हा जात पडताळणीने त्याचा निकाल जाहीर केला ऑनलाईनला. आणि निकाल जाहीर करताना महेश पाटील याचा जातीचा दाखला अवैध केलेला आहे. ही लढाई लढत असताना चळवळीतले आमचे सर्व सहकारी बंधू, वकील बंधू आणि तक्रारदार तुषार बांधार, चरण कांबळे यांनी स्वतः पुरुषोत्तम भुजिंगे यांनी ही लढाई शेवटपर्यंत लढली. समितीच्या या निर्णयानंतर हातकणंगले तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विविध चर्चांना उधाण आले. या निर्णयामुळे आवाडे गटाला राजकीय पातळीवर मोठा धक्का बसल्याचं बोललं जाते. मात्र महेश पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी हा निर्णय मान्य नसल्याचं सांगत या विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून या प्रकरणाचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जात प्रमाणपत्राच्या वादामुळे हातकणंगले तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.